सावधान, तुम्ही भात खात आहात, मग जरा थांबा. कदाचित तुम्ही खात असलेला भात प्लास्टिक तांदळाचा असू शकतो. कारण शिरपूरच्या ठाणेर येथील रेशन दुकानात प्लास्टिकचा तांदूळ आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाकडून रेशन दुकानात आलेला तांदूळ हा भेसळयुक्त व प्लास्टिकचा असल्याचा दावा ठाणेर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांनी केला आहे. या संशयावरून दिवसभर ग्रामपंचायत प्रशासनातील पदाधिकारी अधिकारी व शिरपूर पंचायत समितीचे उपसभापतींनी गावातील रेशन दुकानांची झाडाझडती घेतली आहे व यावेळी दुकानांची तपासणीही केली आहे. या ठिकाणी असलेल्या तांदळाचे नमुनेही तपासण्यात आले आहेत. दरम्यान आतापर्यंत केवळ ऐकून असलेला प्लास्टिक तांदळाचा प्रकार थेट घरापर्यंत येऊन टेपल्यानं यामुळे नागरिकांबरोबरच व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या भेसळयुक्त प्लास्टिक तांदळामुळे आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. ठाणेर येथील ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच मेघा निकम यांनी वरिष्ठ स्तरावर तोंडी तक्रारीही केल्या होत्या. त्यानुसार पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल, जिल्हा परिषद सदस्य यांचे प्रतिनिधी प्रेमचंद सिरसाट, ग्रामविकास अधिकारी गणेश वेताळे यांनी तात्काळ रेशन दुकानाला भेटी देऊन या भेसळयुक्त तांदळाची झाडाझडती घेतली आहे. यात पाण्यात तांदळाचे नमुने तपासत सदर हा तांदूळ प्लास्टिक असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे गावासह शिरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जाईल, अशी माहितीही प्रसारमाध्यमांशी बोलताना पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनातील पदाधिकारी अधिकाऱ्यांनी केली आहे. मधुकर सिरसाट, राज्य कारभार न्यूज, ठाणेर. काल आमच्याकडे गावातील रेशन कार्ड धारक आहे, त्याच्यातील काही रेशन कार्ड धारकांची आमच्याकडे काही तक्रारी आल्या. त्या तक्रारींन्वये त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना जो रेशन दुकानातून जो तांदूळ मिळाला त्याच्यामध्ये प्लास्टिकचा तांदूळ निघालेला आहे आणि तो त्यांनी म्हणजे पाण्यात टाकून पाहिला तर तो तरंगत होता. त्याच्यानंतर तव्यावर टाकून त्यांनी जाळून पाहिला असता तर तो गोळा झाला. तर याच्यावरनं ते सिद्ध झालं की तो तांदूळ जो होता तो प्लास्टिकचा होता आणि त्यांना काही म्हणजे त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रकारचे त्रासही झाले. पोट दुखणे किंवा संडास होणे अशा प्रकारचे त्यांना त्रास झाले. तर आम्ही ठाणेर गावाचे सरपंच आदरणीय मेघाताई संदीप पाटील, त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य त्यांचे प्रतिनिधी आदरणीय प्रेमचंद सिरसाट आणि मी उपसभापती विजय बागुल, आम्ही प्रत्यक्ष दुकानावर जाऊन त्या गोण्या चेक केल्या किंवा तांदळाच्या पिशव्या चेक केल्या असता आम्हाला काही अंशी त्या ठिकाणी तशा प्रकारचे दाणे आढळून आले. पाण्यात टाकल्यास ते तरंगले आणि त्याच्यामुळे आम्ही जे काही आहे म्हणजे आदरणीय मेघाताई यांनी तहसीलदार यांच्याकडे तशा प्रकारच्या तक्रारीही दिलेल्या आहेत आणि तुमच्यामार्फत आम्ही परत त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर या जो काही पुरवठा होत असेल हा पुरवठा कुठून होतो तर तो योग्य कसा होईल याकडे त्यांनी लक्ष द्यावे आणि जर हा पुरवठा खरोखरच या ठिकाणी प्लास्टिकचा तांदूळ आढळून आला तर त्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मी आपल्यामार्फत त्यांना विनंती करतो. आणि अशा प्रकारच्या तक्रारी पुढे यायला नको आणि जर आल्या तर अशा प्रकारचे जे काही आरोपी असतील किंवा जे असे चुकीच्या पद्धतीने जर काम करणारे असतील तर त्यांची हैगाई केली जाणार नाही. या पद्धतीने आम्ही सर्व पदाधिकारी ठाणेर गावातील आम्ही तुमच्या मार्फत तो इशाराही त्यांना देऊ शकतो.